देशात प्रवासासाठी सर्वसामान्यांना परवडेल असं एकमेव प्रवासाचं साधन म्हणजे अर्थात रेल्वे आहे। शिवाय भारतातील रेल्वे मंत्रालयानं आतापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत रेल्वे सुविधा पुरवत प्रवाशांना एक सोपी आणि सहज अशी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। मात्र आता याच रेल्वेचा अधिक ओघ उत्तर भारताकडे दिसतोय। परिणामी राज्यातल्या अनेक रेल्वे गाड्या या रद्द करून परराज्यातील रेल्वे गाड्या सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात असल्याचं निदर्शनास आलंय, ज्यामुळे महाराष्ट्रावर आता मात्र काहीसा अन्याय होतोय असं म्हणत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते। त्यामुळे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, रेल्वे प्रशासनाचा निर्णय नेमकं काय आहे आणि यावर आपण पूर्ण सविस्तररित्या माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक असून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं हे जाळं लाखो लोकांना दररोज परवडणाऱ्या दरात सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत आलंय। शिवाय यात लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल ट्रेन, मालगाड्या अशा विविध प्रकारच्या सेवांमुळे रेल्वे ही आता भारताच्या अर्थव्यवस्थेची आणि जनजीवनाची कणा मानली जाते। विशेष म्हणजे एका दिवसात कोट्यावधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, हीच तिची खरी ताकद आहे। त्यामुळे रेल्वे सेवा ही लाखो लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा देखील एक भाग बनली आहे असं देखील म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। मात्र अलीकडील रेल्वे विभागाच्या काही निर्णयांमुळे महाराष्ट्रात रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजीची लाट उसळताना दिसत आहे। तर झालं असं की प्रवाशांचा असा आरोप आहे की रेल्वे सेवेचा हळूहळू उत्तर भारताकडे कल हा जास्त दिसून येतोय। परिणामी महाराष्ट्रातील प्रवाशांकडे दुर्लक्ष केलं जात आहे। म्हणजे रेल्वे विभागाने लागू केलेल्या शून्य आधारित वेळापत्रक या धोरणामुळे महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या गाड्यांवर आता परिणाम झालाय, तर काही गाड्या या पूर्णपणे बंद करण्यात आल्याचं देखील समोर आलंय। शिवाय काहींच्या मार्गात सुद्धा बदल केले असल्याचं म्हटलं जातंय। पण अनेकांना आता प्रश्न पडला असेल की शून्य आधारित वेळापत्रक धोरण म्हणजे नेमकं काय? तर याचा अर्थ असा आहे की सोप्या शब्दात आपण समजून घ्यायचं म्हणजे आधीचं जुनं वेळापत्रक जे आहे ते पूर्णपणे बाजूला ठेवून नव्याने वेळापत्रक तयार करणं आणि या आधारावर रेल्वे प्रशासनाकडून आता उत्तर भारतासाठी विशेष गाड्यांची संख्या वाढवली जात असली तरी महाराष्ट्रातील सेवांमध्ये सातत्याने बदल होतोय। तर यात सुद्धा आता भेदभाव केला जात असल्याचं म्हटलं जात असून राज्यांतर्गत गाड्या या साप्ताहिक केल्या जात आहेत, तर उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्या या मात्र दररोज आणि आठवड्यातून अनेक वेळा चालवल्या जात असल्याचं सुद्धा स्पष्टपणे दिसून येते। त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक असल्याचं अनेकांचं मत आहे। पण या बदलत्या वेळापत्रकाचा परिणाम राज्यातील हजारो प्रवाशांवर सुद्धा होताना दिसतोय। पाहूयात की काय बदल नेमका रेल्वे प्रशासनानं केलेला आहे। तर होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टींमुळे उत्तर भारतासाठी विशेष गाड्यांची भर घालण्यात आली आहे। उदाहरणार्थ CSMT ते गोरखपूर आणि LTT ते दानापूर या गाड्या दररोज चालवल्या जात आहेत। तर दादर ते गोरखपूर गाडी ही आठवड्यातून 4 दिवस, तर दादर ते बलिया ही गाडी आठवड्यातून 3 दिवस चालवली जात असल्याचं दिसून येतंय। म्हणजे एकीकडे उत्तर भारताकडील ट्रेनच्या संख्येमध्ये वाढ करायची आणि दुसरीकडे राज्यातील जनतेला त्रास द्यायचा। जसं की CSMT ते मडगाव आणि LLT ते मडगाव या गाड्या साप्ताहिक करण्यात आलेल्या आहेत आणि ज्यामुळे कोकण विभागातील प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसल्याचं सुद्धा चित्र आहे। याशिवाय कोकणातील प्रवाशांची यामुळे आता प्रचंड गैरसोय सुद्धा होऊ लागली आहे। त्यात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोकणात शिमगा किती उत्साहामध्ये आणि जल्लोषात साजरा केला जातो, ज्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी हे कोकणात जात असतात। दरम्यान कोकणासाठी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई गोवा महामार्ग, तो देखील गेल्या 15 वर्षांपासून पूर्ण व्हायचं काही नाव घेताना दिसत नाहीये आणि अशातच आता रेल्वे गाड्या सुद्धा कमी करून अजून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचं नागरिकांकडून म्हटलं जातंय। इतकंच नाही तर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आणि 2020 पूर्वी दादर रत्नागिरी पॅसेंजर जी हजारो प्रवाशांना सेवा देणारी रेल्वे गाडी होती, ती पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला सुद्धा आता मात्र रेल्वे विभागानं अक्षरशः दणका दाखवलाय आणि त्याऐवजी दादर गोरखपूर ही कायमस्वरूपी रेल्वे गाडी सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे आता कुणीही सांगावं की ही जाणीवपूर्वक केलेली गोष्ट आहे की नाही। त्याचबरोबर राज्यातील अनेक महत्त्वाच्या गाड्या जसं की मुंबई कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, मनमाड मुंबई गोदावरी एक्सप्रेस, भुसावळ मुंबई पॅसेंजर, पुणे कर्जत पनवेल प्रवासी रेल्वे, पुणे भुसावळ एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांवर सुद्धा या शून्य आधारित वेळापत्रक धोरणाचा परिणाम होताना दिसतोय। याचबरोबर महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या सर्वच भागांना जोडणाऱ्या राज्यांतर्गत रेल्वे सेवा ही फक्त प्रवासाचं साधन नसून लोकांच्या शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि धार्मिक प्रवासासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि या गाड्यांवर लाखो लोकांचा रोजचा आधार असतोय। मात्र या सेवांमध्ये कपात झाल्यामुळे सामान्य प्रवासी अक्षरशः
अडचणीमध्ये सापडल्याचं चित्र हे सगळीकडूनच दिसून येत आहे। दरम्यान उत्तर भारताकडेच जास्त रेल्वेचा कल का, याचं उत्तर सुद्धा आपण एकदा समजून घेऊया। तर भारतामध्ये सर्वाधिक रेल्वे वाहतूक आणि गाड्यांची वर्दळ ही उत्तर प्रदेश या राज्यातून दिसून येते। यामागचं मुख्य कारण म्हणजे उत्तर प्रदेशचं भौगोलिक स्थान आणि मोठी लोकसंख्या। देशाच्या उत्तर पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारे अनेक महत्त्वाचे रेल्वे मार्ग या राज्यातूनच जातात। त्यामुळे दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान अशा अनेक राज्यांना जोडणाऱ्या गाड्या उत्तर प्रदेशामधून मोठ्या प्रमाणावर धावतात आणि यानंतर मुंबई हे देशाचं आर्थिक केंद्र असल्यामुळे महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर गाड्या या ये-जा करत असतात। पण एकूण संख्येच्या दृष्टीने आणि मार्गांच्या दृष्टीने पाहिलं तर उत्तर प्रदेश हे राज्य रेल्वे ट्रॅफिकमध्ये आघाडीवर असल्याचं स्पष्ट होतंय। दरम्यान सध्याच्या या सर्व घडामोडींमुळे आणि रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय। त्यामुळे रेल्वे प्रशासनानं तातडीने या निर्णयाचा फेरविचार करून राज्यांतर्गत रेल्वे सेवा पूर्ववत सुरू कराव्यात अशी जोरदार मागणी आता विविध स्तरातून होताना दिसतेय। अन्यथा येत्या काळामध्ये हा मुद्दा अधिकच तीव्र होण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की रेल्वे प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेते। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर आमचे इतर फेसबुक आणि इंस्टाग्रामचे पेज सुद्धा नक्की फॉलो करा।